लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी येत आहे बघा. फेब्रुवारीच्या हप्त्या संबंधित एक मोठी न्यूज जी आहे ती आलेली आहे. आदित्य तटकरे मॅडमने काही घोषणा केलेली आहे. ती घोषणा काय आहे? तसेच काही महिलांना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही, म्हणजे 8वा हप्ता मिळणार नाही. तर कोणत्या महिला असणार आहेत? तसेच फेब्रुवारीचा हप्ता नेमकं कोणत्या दिवशी येणार आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे, आणि किती येणार आहे, 1500 की 2100 हे पण तुम्हाला मी सविस्तरपणे सांगणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा, कोठे स्किप करू नका, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. ज्यांना जानेवारीचा हप्ता आला नाही अशा महिलांसाठी पण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, आणि ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता येणं बाकी आहे किंवा पैसा आलेला आहे जानेवारीचे सगळे, त्यांच्यासाठी पण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ बघत राहा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा, कारण खूप महत्त्वाचे अपडेट्स आपण देत असतो. आता माहिती आहे जानेवारीचा हप्ता आलेला आहे सगळ्या बहिणींना, हळूहळू येत पण आहे. काल शेवटचा दिवस होता जानेवारीचा, तर काल सगळ्या महिलांना पैसे आले असतील. ठीक आहे, टप्प्याटप्प्याने पैसे येत होते, पण ज्या महिलांना पैसे आले ना त्यांसाठी महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या पण मी तुम्हाला सांगते. तर व्हिडिओ बघत राहा. तर बघा, सगळ्यांना माहिती आहे की डिसेंबरचा हप्ता डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आला. सगळ्यांना माहिती आहे 24 डिसेंबरपासून तुम्हाला पैसे यायला चालू झाले. तेव्हा टप्प्याटप्प्याने सगळ्या महिलांना डिसेंबरचा हप्ता प्लस मागचे हप्ते, म्हणजे ज्यांचे जुलै ते नोव्हेंबरचे हप्ते जर राहिले होते ते पण तुम्हाला तेव्हाच मिळाले. सगळ्यांना माहिती आहे. हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं, डिसेंबरमध्ये तुम्हाला किती हप्ते आले टोटल, म्हणजे मागचे पण हप्ते आले का? तसेच डिसेंबरमध्ये पण डिसेंबरचा हप्ता प्लस मागचे हप्ते आले. तसेच आता सगळ्या महिलांना लागली होती आशा की प्रतीक्षा जानेवारी महिन्याची. जानेवारीचा हप्ता पण शेवटच्या आठवड्यात आला, म्हणजेच 23-24 जानेवारीपासून पैसे यायला महिलांच्या खात्यात चालू झाले, महिलांना मेसेज यायला चालू झाले. ठीक आहे, आता जानेवारीचा हप्ता किती आला? 1500 रुपये, सगळ्यांना माहिती आहे. तर आता ज्यांचे डिसेंबरचे पैसे राहिले होते फक्त डिसेंबरचे, त्यांना पण जानेवारीसोबत हप्ते येऊन गेले, म्हणजे डिसेंबर प्लस जानेवारीचे 3000 रुपये येऊन गेले. तसेच मागचे हप्ते राहिले असेल कोणाचे जुलै नोव्हेंबरपर्यंत ते पण त्यांना जानेवारीच्या हप्त्यासोबत येऊन गेले. तर तुम्हाला पण आलेत का मागचे पैसे? ते कमेंटमध्ये सांगा. कारण काय काय महिन्याला काय झालंय, फक्त जानेवारीचा हप्ता आला आणि मागचे हप्ते राहिलेले आलेच नाहीत, असं पण बऱ्याच महिलांचं झालेलं आहे. तुमचं पण असं झालंय का? ते नक्की कमेंटमध्ये सांगा, म्हणजे आपल्याला कळेल की अजून मागचे हप्ते किती महिलांचे बाकी आहेत. आणि हा व्हिडिओ जास्त जास्त महिलांपर्यंत पोहोचवा, आणि बऱ्याच सगळ्या महिलांना कमेंट करायला सांगा, कारण की असा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर सरकारपर्यंत पोहोचून त्यांना पण केलं की त्यांना पण कळेल की अजून मागचे हप्ते महिलांचे अजून बाकी आहेत यायचे. टप्प्याटप्प्याने पैसे दिले त्यांनी. ठीक आहे, जानेवारीमध्ये सगळ्या टप्प्याटप्प्याने पैसे मिळाले, पण त्यात पण जानेवारीचे पैसे मिळाले पण मागचे हप्ते नाही मिळाले, असं पण झालेलं आहे. तर तुमचं असं झालं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा, जानेवारीचा जो हप्ता आहे तो 24 जानेवारीपासून यायला चालू झालेला आहे. तसेच आदित्य तटकरे म्हणाले होते की 26 जानेवारीच्या आज सगळ्यांना पैसे मिळून जाते, तसं झालेलं आहे. 26 जानेवारीला पण पहिल्यांदा पैसे पडलेले आहेत. ठीक आहे, आता फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार त्याची पण घोषणा ज्या आहे ती आदित्य मॅडमने केली. बघा इथं काय म्हणतात की सगळ्या पात्र महिलांना ज्या आपण योजना देत आहोत, तसेच सध्या आम्ही फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची तयारी करत आहोत. बघा, स्वतः आदित्य मॅडम यांनी म्हटलेलं आहे की आता सध्या त्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची तयारी करत आहोत, म्हणजे तुम्हाला फेब्रुवारीचा 8वा हप्ता पण तुमच्या लवकरच खात्यात जमा होण्यास सुरुवात होऊन जाईल. ठीक आहे, आता त्यांनी म्हटल्याप्रमाणे सगळे जे हप्ते आहेत, ठीक आहे, ते सगळे म्हणजे शेवटच्या आठवड्यात येतील सगळ्या महिन्याचे हप्ते. म्हणजे डिसेंबरचा पण शेवटच्या आठवड्यात आला, जानेवारीचा पण शेवटच्या आठवड्यात, फेब्रुवारीचं पण आता तयारी चालू आहे, म्हणजे शेवटच्या आठवड्यापर्यंत सगळ्यांना पैसे मिळून जातील असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही सर्व पात्र ज्या पत्रात दिल्याप्रमाणे सगळे जे पात्र लोक आहेत किंवा पात्र महिला त्या सगळ्यांना आम्ही योजना देत आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आता सध्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची आम्ही तयारी करत आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही बघू शकता, आम्ही तटकरे स्वतः म्हणाले आहेत की आम्ही फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची तयारी चालू आहे. त्यामुळे आता ते बघण्याला खूपच हे ठरेल कधी पैसे येतात. तर आता नेमकं 1500-2100 त्याविषयी पण आदित्य मॅडमने सांगितलं की सध्या तुम्हाला 1500 रुपयांनी पैसे येतील. फेब्रुवारीचा हप्ता पण 1500 रुपयांनीच येणार आहे, 2100 रुपयांनी नाही. 2100 रुपये कधी येतील त्यांनी पण सांगितले, मी सांगते तुम्हाला, व्हिडिओ बघत राहा. बघा, आता ज्यांना सगळे हप्ते मिळालेत, ठीक आहे, म्हणजे फेब्रुवारीपर्यंत सगळे हप्ते मिळाले, त्यांना आता टेन्शन नाही आहे. त्यांना आता फेब्रुवारीचा हप्ता फक्त मिळेल. ज्यांना सगळे हप्ते मिळाले, म्हणजे जानेवारीचा हप्ता पण मिळाला असेल, त्यांना आता फेब्रुवारीचा 1500 रुपयांनी हप्ता मिळून जाईल. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. फेब्रुवारीचा 8वा हप्ता पण तुम्हाला मिळणार आहे. आता 8वा हप्ता असणार आहे. ठीक आहे, म्हणजे बघा 7 हप्ते तुम्हाला तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत. 8वा हप्ता येण्यास आता सुरुवात होईलच लवकरच. तर ज्यांना आता पण सगळे पैसे त्यांचं काय प्रॉब्लेम नाही, पण ज्यांना 1ही रुपया आला त्यांचं काय बघा, त्यांचं मी सांगते. ज्यांना जानेवारीचा हप्ता पण नसेल आला किंवा मागचे हप्ते नसतील आला किंवा 1 पण रुपया आला, त्यांनी काय करायचं आहे, ज्यांना जानेवारीचा हप्ता नाही मिळाला त्यांनी टेन्शन घेऊ नका. त्यांना जानेवारी प्लस फेब्रुवारीचा हप्ता फेब्रुवारीमध्ये येऊन जाईल. ठीक आहे, हे गोष्ट आहे, सगळ्यांना माहिती आहे, हे सगळं आहे. आता तुम्ही म्हणाल की बाबा 2100 रुपये कधी येणार, कारण जानेवारीमध्ये म्हणलं की कारण सरकार म्हटले होते की निवडून आल्यावर तुम्हाला 2100 मिळेल. तर महिलांना वाटलं की निवडून आल्या म्हणजे डिसेंबरमध्ये 2100 रुपये मिळतील. काही महिलांना वाटलं की नवीन वर्षाचे 2100 रुपये मिळतील, असं नाही आहे. तर आता बऱ्याच महिलांना असं वाटतं की फेब्रुवारीमध्ये पण 2100 रुपये मिळतील, असं नाही आहे. 2100 रुपये हे जेव्हा निर्णय होईल, म्हणजे मार्चमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन असतं तेव्हा निर्णय होईल, आणि तेव्हाच तुम्हाला ते निर्णयात जेव्हा GR येईल प्रॉपर 2100 रुपयाचा, तेव्हाच तुम्हाला ते पैसे मिळतील. सध्या तर तुम्हाला 1500 रुपयांनीच पैसे मिळणार आहेत. त्यामुळे सध्या 2100 रुपये मिळणार नाही, सगळ्यांना 1500 मिळतील. ठीक आहे, आता बघा, ज्यांना जानेवारीचा हप्ता आला नसेल या टप्प्यात पण, तर त्यांना जानेवारी प्लस फेब्रुवारी असे 3000 रुपये एकसाथ मिळतील. ठीक आहे.
ठीक आहे. त्यांना आणि ज्या महिन्याला आतापर्यंत 1 पण रुपया नसेल आला त्यांचं काय बघा. त्यांचं एक तर 2 कारणं असू शकतात. पहिलं म्हणजे तुमचं आधार सीडिंग नाही आहे. ठीक आहे, तुम्ही केलं असेल जेव्हा तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला तेव्हा तुम्ही जर ते सीडिंग केलं असेल, पण सध्या तरी ते आता इनॅक्टिव्ह झालं असेल, कधी-कधी होतं इनॅक्टिव्ह, तर ते तुम्हाला चेक करायचं की आपलं आधार सीडिंग जे आहे ते ॲक्टिव्ह आहे की इनॅक्टिव्ह. ते तुम्ही बँकेत जाऊन चेक करू शकता किंवा घरी पण चेक करू शकता. ते चेक करून झालं, जर असेल तर तुम्हाला पैसे येतील, काही प्रॉब्लेम नाही. नसेल तर मात्र पैसे तुम्हाला येणार नाहीत किंवा आधार सीडिंग करावं लागेल. आता बघा तसेच काही महिलांना येणार नाहीत कारण त्या अपात्र ठरल्यात किंवा त्यांचं नाव कट झालं. तर ते नाव कट का झालं ते पण मी सांगते. सध्या तर बघा अन्नपूर्णा योजना पण तुम्हाला माहिती आहे, जिथं तुम्हाला गॅस सिलेंडर मोफत मिळत आहेत. ठीक आहे, वर्षाला 3 गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत मिळत आहेत. ते पण तुम्हाला कसं आहे त्याचा काही वेगळा फॉर्म वगैरे नाही भरायचा. तुम्ही जर लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असाल किंवा लाभ घेत असाल सध्या, तर तुम्ही आपोआप योजनेसाठी पात्र ठरताय. जेव्हा जिथे तुम्हाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळतात. फक्त एक गोष्ट तुम्हाला करायची ती म्हणजे ते गॅस कनेक्शन जे आहे तुमच्या महिलेच्या नावावर करून घ्यायचं आहे. जी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेते त्याच महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन असणं गरजेचं आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे आणि हे तुम्हाला जवळच्या गॅस एजन्सीकडे जाऊन करायला मिळेल. ठीक आहे, जवळच्या गॅस एजन्सीकडे जा, तिथे तुम्ही गॅस घेता, तिथे जा, तिथे तुम्ही अर्ज द्या की गॅस कनेक्शन माझ्या नावावर होय. तिथं अर्ज तुम्ही दिला की तुमचं गॅस कनेक्शन तुमच्या नावावर होऊन जाईल आणि नंतर तुम्हाला गॅस सिलेंडर तुमच्या खात्यात तुमचे पैसे जे आहेत त्या गॅस सिलेंडरचे जेवढे असतील तेवढे 3 तुम्हाला मिळतील. ठीक आहे, पण त्यासाठी काय करायचं तुम्हाला आधी स्वतःच्या पैशाने सिलेंडर घ्यायचे आधी. ठीक आहे, मग तुम्हाला नंतर सरकार पैसे तुमच्या खात्यात देईल. पण तुम्हाला आधी मेसेज यायला हवा. ठीक आहे, की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात म्हणून. तुम्हाला एक फोनवर SMS येईल, जसा पैशाचा SMS येतो लाडकी बहीण योजना तसाच SMS एक येईल की तुम्ही इलिजिबल आहात म्हणून अन्नपूर्णा योजनेसाठी. तर आल्यानंतरच मग तुम्हाला पैसे येणार, त्याच्या आधी पैसे येणार. मेसेज नाही आला तर पैसे नाही येणार. मेसेज आला तरच पैसे. तुम्हाला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला मेसेज आला काय अन्नपूर्णा योजनेचा. मेसेज आला असेल तर टेन्शन नाही, पैसे येतील. पण नसेल आलं तर पैसे येणार नाहीत. ठीक आहे, झालं गॅस कनेक्शनचं, गॅस सिलेंडरचं. आता बघा काही महिला अपात्र ठरल्यात का बरं लाडकी बहीण योजनेसाठी, तर त्यांचं गोष्ट म्हणजे अशी की त्यांनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतलेला आहे. आता तुम्ही जेव्हा लॉग इन करता तुमच्या अकाउंटला तेव्हा एक नवीन कॉलम दिसेल तुम्हाला, जिथं संजय गांधी निराधार असा कॉलम आहे, जिथे येस नो असेल. ठीक आहे, तुमच्या ज्या ठिकाणी येस असेल, ठीक आहे, तर तुम्ही त्या योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे तुम्ही लाडकी बहीण योजनेमधनं अपात्र ठरलेला आहात किंवा तिथे तुमचं नाव कट झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला इथून पुढचे हप्ते मिळणार नाहीत. त्यांच्या पुढे नो असेल, त्यांचा काही प्रॉब्लेम नाही, त्यांनी कुठल्याच योजनेचा लाभ घेतला नाही किंवा नाही घेतलं, त्यांना पैसे चालू राहतील. त्यांच्या पुढे येस असेल त्यांना पैसे मिळणार. लक्षात ठेवा, तुमचं येस आहे का नव्हतं तुम्ही स्वतः जाऊन चेक करा, लॉग इन करा, तो कॉलममध्ये येस आहे का नाही चेक करा. येस असेल तर पैसे मिळणार. लक्षात ठेवा, आपलं नो असेल तर प्रॉब्लेम नाही, पण येस असेल तर पैसे अजिबात मिळणार नाही, कारण तुम्ही बाद झालेला लाडकी बहीण योजनेतनं. त्यामुळे अशा पण ज्या महिला आहेत त्यांना पैसे येण्यास प्रॉब्लेम होऊ शकतो. तुम्ही ते चेक करा, तुमचं पैसे का नाही आले, तुम्ही स्वतः रिझन काढा की का नसतील आले पैसे मला, त्याच्यानुसार तुम्हाला हे करावं लागेल. आधार सेडिंग चेक करा, मग तुम्ही बाकीच्या गोष्टी चेक करू शकता, आपण अपात्र आहोत की काय वगैरे सगळ्या गोष्टी. ठीक आहे, आधी बँकेत जा, ती कामं करून घ्या चार्ज, म्हणजे जेणेकरून तुमचं पुढच्या हप्त्यास काही प्रॉब्लेम येणार नाही. आतापर्यंत प्रॉब्लेम आलेत माहिती आहे, पण आता इथून पुढे प्रॉब्लेम न यावे यासाठी तुम्ही आजच्याच बँकेत जाऊन तुम्ही चेक करू शकता तुमचा आधार सीने आहे का, डेबिट एनेबल आहे का, सगळ्या गोष्टी. ठीक आहे, आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा की सगळ्यांना जानेवारीचे हप्ते आलेत का. ज्यांना कोणाला हप्ते आले नसतील त्यांनी कमेंटमध्ये सांगा की हप्ता नाही आला. ज्यांना आले त्यांनी पण सांगा किती आला आणि कधी आला. ठीक आहे, धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.